नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला अनुभवण्यात आलेले आहे. विशेषतः सुरगाणा, पेठ, दिंडोरी या 3 तालुका आणि नाशिक शहरामध्ये पण काही भागामध्ये असा एक भूकंपचे झटके आपल्यापर्यंत अनुभवण्यात आलेले आहे. या झटके नाशिक सेस्मिक झोन 3 मध्ये आहे आणि आणि हे जो सगळे ट्रेवर्स होते ते एक स्वॉर्म ऑफ अर्थक्वेक्स म्हणतो आपण की एकच टाइम छोटे लो इंटेन्सिटी अर्थक्वेक्स म्हणजे 50 मिनिटांमध्ये ऑलमोस्ट 4 वेळा आपल्याला भूकंपचे झटके अनुभवलेला आले. त्याच्यानंतर आज पण आले. एक बेसिक ट्रेमर आपल्याकडे झालं की म्हणजे लो इंटेन्सिटी असलं तरी काही भागामध्ये त्याचा परिणाम फार जोरात आपल्याला काही लोकांना अनुभवण्यात आलेला असेल. त्याचं कारण आहे की ते लो डेप्थ मध्ये होते. पाणी आज जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे पाणी सॅच्युरेटेड आहे आणि त्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी जे भूकंपचे झटके आहेत त्याच्यापेक्षा जास्त परिणाम त्या भूकंपाला त्या ठिकाणी होतात. या सगळ्या गोष्टी असताना माझी सर्व लोकांना एकच विनंती आहे की अजिबात कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्या प्रकारची चिंता, कुठल्या प्रकारची म्हणजे घबराहट असेल या कुठल्या प्रकारचं भय असेल ते अजिबात आपण ठेवू नका. त्याचं मूळ कारण हे आहे की आपला जो म्हणजे त्याच्यामध्ये हे जो लो इंटेन्सिटीचा जो अर्थक्वेक आहे नाशिक जिल्ह्याला याला 1869 पासून म्हणजे आपल्याकडे रेकॉर्डेड आहे आणि एपिसेंटर होणं आणि लो इंटेन्सिटी अर्थक्वेकचे 1869 पासूनचा आपल्याकडे रेकॉर्डेड हिस्ट्री याच्यावर विविध स्टडीज झालेले. आपण कुठले इंटरकॉन्टिनेंटल प्लेट या कुठले मेजर याच्यावर नाही, आपण वेस्टर्न घाटचा जो खाली असलेला एक फॉल्ट आहे आपण एक फॉल्ट म्हणतो त्याच्यामध्ये त्याच्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रमाणात भूकंपचे झटके नाशिकमध्ये अनुभवायला येतो. हे सगळ्या गोष्टी असताना माझी सगळे लोकांना 3-4 गोष्टीची विनंती आहे. नंबर 1 आपण सतर्क राहावं. नंबर 2 आपल्या बिल्डिंग मध्ये कुठल्या प्रकारचे क्रॅक्स, कुठल्या प्रकारचे हे म्हणजे धोके झाले असेल तर त्या गोष्टी आपण तपासून घ्यावा, त्याला दुरुस्त करून घ्यावा. तिसरी गोष्ट आहे की यदि कुठलेही म्हणजे जो लँडस्लाइड प्रोन एरिया अगर असेल त्या ठिकाणचा आपण तपास करून घ्यावा की पाऊस आणि भूकंपामुळे लँडस्लाइडचे चान्सेस वाढू नये याच्यासाठी योग्य तपास करून घ्यावा. यदि कुठल्या प्रकारचा धोका असेल तर ताबडतोब स्थानिक प्रशासनाला संपर्क करून त्या ठिकाणी आपण त्यांच्याशी एक वेळा बोलून घ्यावं. या सगळ्या गोष्टी शिवाय जो एस्केप ड्रिल असतो विशेषतः मोठ्या बिल्डिंग मध्ये जो लोक राहतो या काम करतो, फॅक्टरी असेल, वसतिगृह असेल, आश्रमशाळा असेल, कुठलेही मोठे कार्यालय असेल, यदि आपण कुठल्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतो काम करतो त्या ठिकाणी एस्केप रूट्स वगैरेवर कधी कधी लोक सामान वगैरे ठेवतात, ग्रिल्स बंद लॉक वगैरे करून ठेवतात. या सगळ्या गोष्टीला मोकळा करून घ्यावा एक्झिटला आणि ड्रिल्स करा जेणेकरून भूकंपचे झटके लक्षात आले, अनुभवण्यात आले तो आपण ताबडतोब तिथून बाहेर पडू शकतो. या गोष्टीबद्दल अर्ली वॉर्निंग सिस्टम जो आहे त्याच्याबद्दल आपण लक्ष देऊ. या सगळ्या गोष्टी असताना मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही प्रकारच्या अफवा, कुठल्या प्रकारचे भय मध्ये आपण राहू नये. या सगळ्या गोष्टीचे एक तांत्रिक कारण आणि त्या गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याच्यामध्ये चिंतेची कुठल्या गोष्टी नसेल तरी सतर्क राहण्याची गोष्टी नक्की आहे. आपण सगळेजण सतर्क राहा. प्रशासनाला या संदर्भामध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला की ड्रिल्स मोठ्या प्रमाणात घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये भूकंपचे झटके आले बाहेर कसं निघायचं आहे. एक्झिट रूट्स मोठ्या बिल्डिंग मध्ये विशेषतः क्लिअर करून घ्या. ज्या बिल्डिंग इमारती धोकादायक आहेत, जो रेड मार्क आहे त्या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीने राहू नये या गोष्टीबद्दल ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल त्यांनी विशेष लक्ष द्या आणि लँडस्लाइड प्रोन एरियाचं इन्स्पेक्शन करून घेण्याची सूचना दिली. जवळपास 17 लोकेशन्स आयडेंटिफाय करून आपण सांगितले की त्या भागाचं आपण इन्स्पेक्शन करा जेणेकरून पाऊस आता आपल्याला माहिती की मोठ्या प्रमाणात आणि सतत पाऊस चालू आहे आणि या गोष्टीच्या लक्षात घेता त्यामुळे कुठलाही अपघात घडू नये याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. मागचे 24 ताबडतोब व्हावा याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपले कृषी सहाय्यक वगैरे आता पाऊस चांगला उपलब्ध म्हणजे असल्यामुळे त्या ठिकाणी लागवड आणि ट्रान्सप्लांटेशन होऊ शकतो. तर त्याची प्रक्रिया पण या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आणि भाताची लागवडी होतोय. त्याच्यामध्ये एक विषय काही ठिकाणी लोकांच्या मनात एक प्रकारे हे होते की खतांची उपलब्धता. पूर्ण बफर स्टॉक जिल्हा प्रशासनाने रिलीज केला आहे. तालुक्यापर्यंत सगळे बफर स्टॉक प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचलेला आहे.
त्याच्यामध्ये दुकानदारांनी ज्या ठिकाणी भरपूर दुकानदारांनी ऑलरेडी खत घेऊन गेलेले आहे, परंतु काही दुकानदारांनी घेऊन गेलेले नाही. त्या सर्वांना सूचना देण्यात आल्या की आपण ताबडतोब खत घेऊन जावं. कुठल्याही भागमध्ये कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये आर्टिफिशियल स्कॅर्सिटी क्रिएट होऊ नये याच्यासाठी तालुका कृषी अधिकारी आणि एसडीओ कृषीला सूचना देण्यात आली. परंतु आज के डेटमध्ये खतांच्या बियाणाच्या कुठल्याही प्रकारची अडचण पूर्ण जिल्ह्यात नाही आहे. दुबार लागवड वगैरेची वेळ कुठे आली नाहीये आतापर्यंत, अशी कुठली तक्रार नाही. परंतु आपल्याकडे या गोष्टीबद्दल पूर्ण लक्ष देण्यात आलेले आहे. आणि याच्याशिवाय आपल्याकडे कर्ज वाटप पण आता सुरळीत पद्धतीत चालू आहे आणि कुठल्या प्रकारची पूर्ण कृषी क्षेत्रामध्ये अडचण नाही. कॅच द रेन कॅम्पेन बद्दल आज सन्माननीय प्रधानमंत्री मोदींनी याच्यामध्ये मन की बात कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्याचा उल्लेख केला. त्याच्याबद्दल मी सन्माननीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांच्या कार्यालयाचे विशेष आभार मानते. कॅच द रेन कॅम्पेन मध्ये सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की ज्या ठिकाणी आपल्या शेतावर बांधाच्या बाजूला ज्या ठिकाणी पाणी शिरते त्या ठिकाणी जलतारा बांधावा. त्याच्यासाठी रोजगार हमी योजना म्हणजे जी रामजी योजनामध्ये निधी उपलब्ध आहे आणि जेवढे क्षेत्र आपण निश्चित केला तेवढ्या ठिकाणी आपण बांधून देऊ शकतो. याचे 3-4 फायदे राहणार. नंबर 1, ते कमी खर्चमध्ये होणारे प्रकल्प आहे. दुसरा, आपलं भूजल स्तर हे पुनर्भरण या एक योजना करून वाढून जाणार. तिसरा, भविष्यामध्ये त्या ठिकाणी रिचार्ज शॉप अप्लाय करता येतो. चौथा, या योजनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात जो वाद होतो आज के डेट मध्ये, जसे एक डिफॉल्टमध्ये एक वाद झाला होता की पाणी कसं काढायचं आहे म्हणजे 2 भागामध्ये, ते प्रश्न काल आपल्या तहसीलदारांनी सोडवला. परंतु हे जो वाद होतो की पाणी आपण कसं काढून घेऊ, त्या प्रश्न आपण ऑटोमॅटिकली आपल्याला सोडवता येतो. आणि या सगळ्या गोष्टी जो करून या ठिकाणी आपला अत्यंत व्यवस्थित पद्धतीमध्ये या गोष्टीचा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. माझी सर्वांना ही विनंती आहे की या जो पूर्ण प्रकल्प आहे म्हणजे जलतारा, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. दुसरी गोष्टी जो आपल्याकडे जो महाराष्ट्रभरामध्ये आपण समाजाला पण इन्क्लूड करतो, ज्याच्यामध्ये गेमिफिकेशन म्हणजे स्पर्धा लावतो, वॉटर कप असेल त्यासारखा स्पर्धा लावतो. एनजीओच्या पण मदत असतो, ग्रामपंचायतच्या मदत असतो आणि शासन स्तरावरचे प्रकल्प असतो, म्हणजे डीपीडीसी असेल, राज्याच्या बजेट असेल इत्यादी मध्ये आपण करतो. या सगळ्या गोष्टी करताना एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी कॅच द रेन कॅम्पेन मध्ये आहे की आपण मागच्या वर्षी मार्च एंडिंगच्या आधी जो काही याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात प्रमाण दिले ऑलमोस्ट 7 कोटीचे, त्याच्यामध्ये एक अत्यंत सुंदर एक असं हे केलं की ज्या ठिकाणी वन पट्टेधारक आहे तिथेही वन तलाव करण्याचा आपण प्रमाण दिलेला आहे. याचा एक फायदा हे होणार, जो वन पट्टेधारकांचा जो एक प्रश्न असतो की त्या ठिकाणी त्याला पाणी उपलब्ध नाही आहे म्हणजे शेती करण्यासाठी, दुसरं पीक घेण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये पीक घेण्यासाठी, हा प्रश्न आपण या माध्यमातून आपण सोडवलेला आहे. आता काही दिवसामध्ये ते छोटे छोटे वन तलाव तयार होतील आणि त्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडणार आहे. योजनेमध्ये 2.5 मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढली. तो त्याच्यामध्ये आणि अलग अलग स्कीम्स मध्ये अलग अलग ठिकाणी झाले आणि त्याच्यामध्ये आपण सिस्टमॅटिकली काम पण केलं. पहिली गोष्ट की माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जलताराच्या स्कीम मोठ्या प्रमाणात करा. ज्या ठिकाणी आपण करू शकतो म्हणजे सपाटी भाग म्हणजे जलतारा चांगल्या प्रकारे करा. आणि नाशिकमध्ये वॉटर युजर असोसिएशन पण चांगले झालेलं आहे. आपलं जो पाणी वापर संस्थान आहे, आपल्याला आठवण असेल की एक पाणी वापर संस्थानला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला होता नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातलं वाघाड दिंडोरी तालुका, तर ते पण आहे. आपल्याकडे पाणी वापर संस्थांचे पण चांगलं काम चालू आहे. पहिली गोष्ट की आपल्याला अजून जलतारा मोठ्या प्रमाणात करायचे, क्योंकि विहीर पुनर्भरण आपलं जो ओव्हर स्ट्रेस्ड वॉटर ब्लॉक्स आहेत त्याला अगर आपल्याला त्याची अडचण अगर सोडवायची असेल आणि सरफेस वॉटरवर होणारे जो वाद, नालाच्या वरती त्या विषयावर होणारे वाद ते मिटवायचे असेल तर जलतारा एकमेव आपल्यासाठी म्हणजे एक स्वर्णिम संधी आपल्या समोर आहे. काम सुरू आहे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या. याची एक विस्तृत प्रेझेंटेशन आहे. ते प्रेझेंटेशन मध्ये डेटा सहित कामाची क्रमासहित ते प्रेझेंटेशन आहे. ते आपल्याला जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण प्रेझेंटेशन, परिपूर्ण माहिती काय काय या ठिकाणी झालंय, 7 प्रकारचे काम झाले, तर या गोष्टी आपल्याला दाखवतो. आणि हे ओव्हर अ पिरियड ऑफ 2-3 वर्ष झालं या गोष्टीचा आपण अभ्यास करू शकतो. देशभराच्या युवकांशी संवाद साधतो.
त्याच्यामध्ये बाय भारतचा जो हे VVVP प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये त्यांनी आज संवाद साधला. त्या संवादमध्ये विभिन्न गोष्टीची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये 3-4 गोष्टी जो आहे युवकांना साहेबांनी आवाहन केलं की एक आहे की भ्रमण से भ्रम मिटता है, दुसरं आवाहन केलं की विकसित भारत 2047 घडवायचं आहे आणि तिसरं आवाहन केलं लोकल प्रोडक्ट आपलं प्रमोट करायचं आहे आणि सोलो ट्रॅव्हलच्या बद्दल पण सांगितलं की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी शिकायला मिळतात. तर या सगळ्या गोष्टीमध्ये सर्व युवकांनी या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल आपण या कार्यक्रमाला आले आपल्या सर्वांचे विशेष आभार. ठीक आहे. सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की याबद्दल आपण यांच्या जो संवाद आपला झालेला आहे या गोष्टीचा आपण सगळ्यांपर्यंत त्यांची भूमिका बातमी पोहोचवा. ठीक आहे.